पण हे सगळे वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये एकत्र आहेत, तर काही महानगरपालिकांमध्ये परस्परांच्या विरोधात आणि राज्यातल्या सत्तेत मात्र एकत्र. बोलूयात अन्य काही बातम्यांकडे. मुंबई महानगरपालिका देशाची आर्थिक राजधानी, 74,000 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी युती आणि आघाडी सरसावली आहे. अशातच काही बंडखोरांना शांत करण्यात नेत्यांना यश आलं असलं तरी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर मुंबईतली नेमकी स्थिती काय आहे यावर एक नजर टाकूयात. मुंबईतील 227 वॉर्डमधील अनेक वॉर्डमध्ये भाजप शिवसेनेची युती असूनही एकमेकांच्या विरोधात बंडखोरी मोठ्या प्रमाणामध्ये झाली होती. अनेक बंडखोरांना थंड करण्याचे प्रयत्न गेले 2 दिवस दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते करत होते आणि त्यामध्ये यश देखील आल्याचं दिसून आलेलं आहे. पण अनेक वॉर्डांमध्ये आजही शिवसेना विरुद्ध भाजप असा सुप्त संघर्ष दिसून येणार आहे. अनेक वॉर्डात भाजपचे अनेक बंडखोर शिवसेनेच्या विरोधात आहेत, तर अनेक ठिकाणी शिवसेनेने देखील बंडखोरी भाजपाच्या विरोधात केलेली आहे. वास्तविकतेत दोन्ही नेते बंडखोरीचे प्रयत्न कमी करण्यासाठी धावपळ करत होते. त्यात यश जरी आलं तरी 226 या वॉर्डमध्ये दोन्ही पक्षाचे नेते AB फॉर्म घेतल्याने मैत्रीपूर्ण निवडणूक होणार आहे. तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे नवाब मलिक यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा. नवाब मलिकांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत भाजपावर जोरदार टीका केली आणि अजित पवारांचं समर्थन करताना दिसून आले. तिसरीकडे अमित साटम या नेत्यांनी नवाब मलिकांना थेट दहशतवादीशी संबंध असणाऱ्या नेत्यांना आम्ही सोबत घेत नाही, त्यांची आम्हाला गरज नाही अशा स्वरूपाचं सुद्धा विधान केलं. यामुळे युतीतल्याच एका मित्रपक्षाविषयी जोरदार टीका करताना भाजप दिसून आलं. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बाईकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई. विधानसभेचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते राहुल नार्वेकर यांचा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांना धमकावताना एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. निवडणूक बिनविरोध करण्याच्या नादात नार्वेकर यांच्या दबावातून काही उमेदवारांचे अर्ज सुद्धा बाद ठरवण्यात आले असा त्यांच्यावर थेट आरोप होऊ लागलाय. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे वादाच्याच केंद्रस्थानी आहेत असं म्हणावं लागेल. कारण प्रभाग क्रमांक 225, 226, 227 या ठिकाणी राहुल नार्वेकर यांचे बंधू, बहीण आणि वहिनी निवडणूक लढते. त्यामुळे इतर पक्षांच्या उमेदवारांचे अर्जच घेतले गेले नाहीत आणि याच्यावरती संपूर्णपणे दबाव हा राहुल नार्वेकरांचा होता अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावरती केला जात आहे. हा आरोप मनसेकडून आणि हरिभाऊ राठोड यांच्याकडनं केला जातोय. हे सगळं प्रकरण आता न्यायालयामध्ये गेलेलं आहे. संजय राऊतांनी सुद्धा राहुल नार्वेकर यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. सातत्यानं राहुल नार्वेकर त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करतात आणि नियमांची पायमल्ली करतात अशा पद्धतीचे आरोप राहुल नार्वेकर यांच्यावरती केले जात आहेत. स्वतःच्या नातेवाईकांना निवडून आणण्यासाठी म्हणून ते अशा पद्धतीच्या अधिकारांचा गैरवापर करतायत अशा पद्धतीचा आरोप सुद्धा राहुल नार्वेकर यांच्यावरती विरोधकांकडनं केला जातोय. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे वादाच्या आणि आरोपांच्या केंद्रस्थानी आहेत असंच म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट महेश हलवाईसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आज उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात आलं. दादरच्या शिवसेना भवन इथं पार पडलेल्या या कार्यक्रमात दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि उमेदवार उपस्थित होते. मुंबई मनपासाठी यावेळेला प्रमुख आश्वासनांची जाहीरनाम्याच्या पूर्वीच एक PPT दाखवण्यात आली. मुंबई महानगरपालिका निवडणुकांची तयारी पूर्ण झालेली आहे. प्रचाराचं नियोजनही झालेलं आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत वचननामा देखील जाहीर करणार आहेत. तत्पूर्वी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकत्र येत त्यांनी 16 मुद्द्यांचा एक जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे. शिवसेना भवनात युतीच्या उमेदवारांच्या समोरच हे प्रेझेंटेशन करण्यात आलं. मुंबईतील जमीन खासगी बिल्डरला न देता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 वर्षात परवडणारी 1 लाख घरं बांधण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. बसच्या तिकिटांचे दर कमी करू असं सांगतानाच महिला विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या बसगाड्यांचं आश्वासन सुद्धा देण्यात आलं आहे. आरोग्य आणि शिक्षणासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये पालिकेची स्वतःची ॲम्ब्युलन्स सेवा, पालिकेचं ज्युनियर कॉलेज, मेडिकल कॉलेज अशा मोठ्या आश्वासनांचा समावेश आहे. लाडकी बहिणीच्या धर्तीवरती घरकाम करणाऱ्या महिलांसाठी सन्मान निधी, कोळी महिलांसाठी परवाने नूतनीकरण, कष्टकऱ्यांसाठी दुपारी 10 रुपयात जेवण नाश्ता अशा आश्वासनांचाही समावेश आहे. मुंबईतील करमुक्त मालमत्ता कराची मर्यादा 500 वरून वाढवून 700 करणं, पेवर ब्लॉक नसलेले फुटपाथ, प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजना, 100 युनिटपर्यंत मोफत वीज, चॅटबॉटवर प्रशासकीय सेवा अशा अनेक आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला आहे. अर्थात मुंबईकर या जाहीरनाम्याला कसा प्रतिसाद देतात हे निवडणुकांनंतरच स्पष्ट होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज 99व्या
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं. पण यावेळेला मंचावर बसलेले मुख्यमंत्री बराच वेळ फोनवर बोलताना दिसले. पण भाषणाला उभं राहताच त्यांच्या या फोनवर बोलण्यामागचं कारण त्यांनी स्वतःच उपस्थितांना सांगितलं. साताऱ्यामध्ये आज 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन करण्यात आलं. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विख्यात कादंबरीकार लेखक विश्वास पाटील आहेत. पण या साहित्य संमेलनामध्ये आजचा पहिला दिवस एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. राज्यात निवडणुका असतानाही मुख्यमंत्री साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला आल्यानं साहित्य वर्तुळामध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर बसलेले असताना अनेकदा मुख्यमंत्री फोनवर बोलत होते, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण आपण या फोनबद्दल स्वतः मुख्यमंत्र्यांनीच नंतर दिलगिरी व्यक्त करत काय झालं ते सांगितलं. मी कधीही मंचावर बसून बोलत नाही, पण महापालिका निवडणुकीत अर्ज मागं घेण्याची शेवटची तारीख असल्यानं मी अनेकांशी बोलत होतो. नाराज कार्यकर्त्यांना मी विनंती करत होतो की अर्ज मागं घ्या. यासाठी मी अनेकदा फोनवर बोललो, मला माफ करा असं म्हणत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. पण फोनवर बोलतानाही इथे काय सुरू होतं याकडे माझं बारकाईने लक्ष होतं असं सांगायला आणि त्यानुसार आपल्या भाषणात मुद्दे मांडायला फडणवीस विसरले नाहीत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल आणि जाहीर दिलगिरी व्यक्त करण्याबद्दल सातारकरांनी त्यांना भरभरून दाद दिली. साहित्यिकांनी राजकारणात जरूर यावं, राजकारणावर बोलायलाही हरकत नाही, पण साहित्यात राजकारण आणू नये असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी साहित्यिकांना सभ्य शब्दामध्ये कान पिचक्या दिल्या हेही खरं, पण त्याहून अधिकचं हे खरं आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका या किती चुरशीनं लढल्या जात आहेत त्याचं हे आणखीन एक द्योतक आहे. हिरवा किंवा पिवळा पाऊस नाही तर कल्याण डोंबिवली महापालिका यावेळेला वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. इथे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचा आकडा राज्यात कोणत्याही महापालिकेत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या आकड्यात सगळ्यात जास्त म्हणजे 20 आहे. राज्यात निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. अनेक ठिकाणी बंडखोरांना शांत करण्यात नेत्यांना यश आले आहे. या माघारीच्या समजासमजीत स्थानिक आमदार खासदारांच्या बरोबरच थेट अजित पवार, एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वेळ काढून बंडखोरांना समजावले आणि खाली बसवले. या माघारीमुळे राज्यात अनेक ठिकाणी निवडणुका बिनविरोध झाल्या. सगळ्यात जास्त बिनविरोध निवडणुका झाल्या त्या ठाणे जिल्ह्याच्या कल्याण डोंबिवली महापालिकेत. इथेच राज्यातली पहिली बिनविरोध निवडणूक झाली. पण आता महायुतीचे 20 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ही राज्यातली सगळ्यात जास्त संख्या आहे. यामध्ये अपेक्षाप्रमाणे भाजपने बाजी मारली. कल्याण डोंबिवलीत 122 जागा आहेत. त्यापैकी भाजपचे एकूण 14 नगरसेवक बिनविरोध निवडून आले, तर शिवसेनेचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपच्या बंडखोरांना थंड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आश्वासनांची खैरात देण्यात आली आहे. यामध्ये आर्थिक विविध पदं आणि अन्य काही गोष्टींचा समावेश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तर शिवसेनेच्या उमेदवारांसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीच्या भिवंडीच्या खासदारांनी सुद्धा आपले वजन खर्ची घातल्याची चर्चा कल्याण डोंबिवलीत मध्ये रंगली आहे. यामध्ये समजावणे आणि लक्ष्मी दर्शनाचा समावेश असल्याची कुजबूज कार्यकर्त्यांमध्ये आहे. लोकप्रतिनिधी आपल्या प्रभागातल्या समस्या दूर करण्यावर भर देतील अशी अपेक्षा मतदारांना आहे. कॅमेरामॅन प्रभात दाससह अमजद खान, NDTV मराठी, कल्याण. विधानसभा आणि लोकसभेला सगळ्यात श्रीमंत उमेदवार कोण याची चर्चा काही वेळेला होते. यावेळेला पिंपरी चिंचवडमधले भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार सुरेश पठारे हे 271 कोटींचे मालक असल्याचं त्यांच्या प्रतिज्ञापत्रातूनच पुढे आलंय. त्यामुळे पठारे सध्या राज्यात चर्चेचा विषय बनले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आमदार बापू पठारे यांचे सुपुत्र सुरेंद्र पठारे यांची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली. आधी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश, त्यानंतर आता त्यांची संपत्ती. सर्वात श्रीमंत असलेले उमेदवार म्हणून सुरेंद्र पठारे यांची चर्चा होती. निवडणूक विभागाला त्यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केले त्यामध्ये त्यांनी तब्बल 271 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं म्हटलंय. ज्यावेळेस सुरेंद्र पठारे यांनी आपला निवडणुकीचा अर्ज दाखल केला त्यावेळेस त्यांनी आलिशान गाड्यांचा ताफासुद्धा आपल्यासोबत घेऊन आले होते, ज्यामध्ये मर्सिडीज, BMW, इनोव्हा क्रिस्टा सारख्या गाड्यांचा समावेश होता. नेहमी आपण पाहतो की ज्यावेळेस सर्वसामान्य उमेदवार हा विजयी होतो त्यानंतर काही वर्षांमध्येच त्यांच्याकडे संपत्ती जमा होते. ज्याच्याकडे वाहने नसतात त्यांच्याकडे वाहने सुद्धा येतात. मात्र निवडणुकीपूर्वीच सुरेंद्र पठारे यांनी
271 कोटी रुपयांची मालमत्ता आपल्याकडे असल्याचं जाहीर केल्यानं मतदार आता सुरेंद्र पठारे खरंच विकासासाठी उमेदवारी अर्ज दाखल करून उभे राहिलेत का असा सवाल सुद्धा विचारू लागलेत. कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह सूरज कसबे, NDTV मराठी, पुणे. संभाजीनगरमध्ये थोड्याफार फरकानं सगळ्याच राजकीय पक्षांना बंडखोरांना थंड करण्यात यश आलेलं नाही. सगळ्यात जास्त म्हणजे 25 बंडखोर आहेत एकट्या भारतीय जनता पक्षात. तर गेल्या वेळेला मोठं यश मिळवलेल्या MIMला सुद्धा 10 बंडखोरांना शांत करण्यात यश आलं नाही. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा आजचा दिवस गाजला तो उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेण्याच्या मुद्द्यावरून. कारण आज उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्यामुळे सर्वच पक्षांसमोर बंडखोरीचं आव्हान होतं. सर्वाधिक बंडखोर भाजप पक्षात होते. भाजपमधील तब्बल 80 पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि त्यामुळे भाजपसमोर हे मोठं आव्हान होतं. गेल्या 24 तासात भाजपच्या सगळ्याच नेत्यांनी या बंडखोरीला शमवण्यासाठी प्रयत्न केले आणि तब्बल 95% बंडखोरी मागे घेण्यास यश आल्याचा दावा अतुल सावे यांनी केला आहे. त्यामुळे एकंदरीत आज दिवसभराची आकडेवारी जर बघितली तर संभाजीनगरमधून 1870 उमेदवार रिंगणात होते. त्यातल्या 515 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. त्यापाठोपाठ शिंदे गट असेल, ठाकरे गट असेल किंवा इतर पक्षांमध्ये देखील बंडखोरांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. सर्वच पक्षांनी या बंडखोरांना शमवण्यासाठी प्रयत्न केलाय. मात्र अजूनही सर्वच पक्षांमध्ये बंडखोरीचा आकडा देखील पाहायला मिळतोय. आकडेवारी जर बघितली तर शिवसेनेच्या शिंदे गटात 12 बंडखोर आहे, ठाकरे गटात 6, भाजपमध्ये 25 आणि वंचित बहुजन आघाडीत 0, MIMमध्ये देखील 16 लोकांनी बंडखोरी केली होती. त्यापैकी 10 बंडखोर अजूनही कायम आहे. त्यामुळे या सर्वच पक्षांसमोर बंडखोरांचं आव्हान असणार आहे. मात्र आजचा दिवस हा सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचा होता. कारण आजचा दिवस म्हणजे विजयाच्या गणिताचा जो अंदाज लावला जातो त्याचा पहिला टप्पा होता आणि यात अनेक पक्षांना यशही आलंय. मात्र बंडखोरीचं आव्हान देखील कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर. तिकडे नागपूरमध्ये बंडोबांना थंड करण्यात भाजपला म्हणावं तसं यश न आल्यानं नागपूर महानगरपालिकेची निवडणूक रंगतदार होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातल्या विविध महापालिकांमधल्या नाराजांना समजावण्यात व्यस्त असल्यानं त्यांना नागपूरसाठी पुरेसा वेळ देता आला नाही असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 151 जागा आहेत. या जागांपैकी जवळपास भारतीय जनता पक्षाकडे 5000 फॉर्म्स विकले गेले आणि यापैकी जवळपास 3-3.5 लोकांच्या मुलाखती भाजपनं घेतल्या. या 151 जागी जे उमेदवार उभे झाले त्यांच्या विरोधात बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे भाजपला बंडखोरी रोखण्याचं मोठं आव्हान आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वेळापर्यंत आतापर्यंत या 151 जागांपैकी जवळपास 300 लोकांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. पण भाजप पुढे बंडखोरी रोखण्याचं आव्हान अद्यापही आहे. 50% उमेदवार अद्यापही रिंगणात आहे. त्यामुळे त्यांना कसं शांत करणार हा खरा प्रश्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबई महानगरपालिका आणि इतर महानगरपालिकेच्या व्यस्ततेमुळे नागपुरात येऊ शकले नाही आणि ते उमेदवारांना समजू शकले नाही. त्यामुळे काही उमेदवार ज्या ठिकाणी अत्यंत चुरस होती, बंडखोरी धोकादायक होती पक्षासाठी, त्यामुळे त्या ठिकाणी फडणवीसांनी फोनवरती संवाद साधला. त्यामुळे भाजपच्या वतीनं 151 जागी 300 उमेदवार तयार ठेवण्यात आले होते आणि आज त्यापैकी काही लोकांची नावं ही डिलीट करण्यात आली आणि भाजपच्या चिन्हावरती जे लोक आहेत त्यांचे AB फॉर्म देण्यात आले. तिकडे धुळे महानगरपालिकेसाठीचं चित्र आता स्पष्ट झालंय. बंडखोरांना थंड करताना इथे मात्र थेट एखाद्या नाटकासारखं चित्र पाहायला मिळालं ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणी धुळे शहरातील जुनी महानगरपालिका या ठिकाणी आज एक नाट्यमय घडामोड घडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार असलेल्या अनिता सोनवणे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी गेल्या 2 दिवसापासून त्यांच्यावर विरोधी पक्षाच्या वतीनं दबाव आणला जात होता आणि या दबावाला त्या कुठेतरी बळी पडल्याचं देखील चित्र पाहायला मिळालं. आज अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती आणि या शेवटच्या क्षणी या अर्ज मागे घेण्यासाठी निवडणूक कार्यालयात पोहोचल्या होत्या. मात्र याच वेळी प्रभाग क्रमांक 10चे उमेदवार असलेले आनंद लोंढे आणि संजय वाल्ले यांनी त्या उमेदवारांना त्या ठिकाणी आपला अर्ज मागे न घेण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना विनंती करण्यात आली आणि यावेळेस आपण पाहिलं तर आपण जर आपल्या चित्रामध्ये आपण जर बघत असो तर चक्क दोघंही उमेदवारांकडनं आपल्याच पक्षातला उमेदवार अर्ज मागे न घेऊ यासाठी त्यांनी त्यांचे चक्क पाया पडताना देखील आपल्याला या चित्रामध्ये पाहायला मिळालं.
त्यामुळे या संपूर्ण घटनेची संपूर्ण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा देखील झाली होती आणि मात्र काही वेळानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलं की अर्ज घेण्याची मुदत जी आहे ती संपली। यानंतर ज्या पावलाने त्या उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आलेल्या होत्या त्याच पावलाने त्यांना या ठिकाणून परत आपल्या घरी जावं लागलं आहे। अमरावती महानगरपालिकेत मुख्य लढत होणार आहे ती दोन मित्रांमध्येच, म्हणजे भाजप आणि युवा स्वाभिमान यांच्यात। भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेऊनही रवी राणा आपल्या मुद्द्यावर ठाम राहिल्यानं आता 24 जागांवर दोन्ही पक्षात मैत्रीपूर्ण लढती होतील। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी एकूणच अमरावती महापालिकेच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळत आहे। महापालिकेसाठी भाजप आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची युती असताना देखील आमदार रवी राणांनी 41 जागांवर युवा स्वाभिमानच्या उमेदवारांना उमेदवारी दिली होती। या संपूर्ण प्रकारानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज आमदार रवी राणांची भेट घेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली। मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीनंतर देखील आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे 34 उमेदवार अद्यापही रिंगणात कायम आहेत। त्यामुळे महापालिकेच्या एकूण 34 जागांवर आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे राणा दाम्पत्याचे निकटवर्ती असलेले सचिन भेंडे आणि भाजपचे नेते तुषार भारतीय यांच्यामध्ये साईनगर प्रभागामध्ये लढत होत आहे। या हाय व्होल्टेज लढतीकडे संपूर्ण अमरावतीचं लक्ष लागलेलं आहे। सुरुवातीपासूनच सचिन भेंडे यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा अशी मागणी तुषार भारतीय यांच्याकडून करण्यात आलेली होती। न्यायालयात हे संपूर्ण प्रकरण पोहोचलं आणि न्यायालयाने सचिन भेंडे यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर सचिन भेंडे आणि तुषार भारतीय यांच्यामध्ये थेट लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे। एकूणच आजच्या दिवशी जर पाहिलं तर तब्बल भाजप आणि युवा स्वाभिमानच्या 68 उमेदवारांनी बंडखोर उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्यानं महापालिकेच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालेलं आहे।